काय आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नो हेच हाक माते नो आई नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी ही न्यून्यता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. आईचं महत्त्व श्रावणबाळ यांचं आहे ना. तर आईचं आणि मुलाचं किती नातं. तर इथं आई म्हणजे आपण कोण? आपलं परमेश्वर हे आई आहे. माऊली म्हणतो ना ज्ञानेश्वराले, काय म्हणतो? माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. काय म्हणते? किंवा विनोबा भावे काय म्हणतात? गीताई माऊली माझी. काय म्हणते गीताई माऊली? तिचं आपलं इथं नातं हे आहे का. आणि इथं आपल्याला या संसाराच्या दृष्टिकोनातून समजावून सांगितलं. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई. ज्याला आई नसलं ना त्यावेळेस त्यांना तसं महत्त्व वाटते. तर काय आणखी आई काय करते बरं मुलासाठी एवढं? शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेविलेला घालील घास ओठी उष्ट्यात मुखाच्या धावेल चुंबनाती काया तुझ्या विना गे कोणी करील गोष्टी आई तुझ्या न कोणी सांग लावेल सांज वाती. म्हणजे संध्याकाळचा दिवा आईशिवाय कोण लावते? कोणीच नाही. आई तुझ्या विना लावेल सांग वाती सांगेल नाम नाया आम्हा शुभम करोती. शुभम करोती म्हणजे चांगलं करा, आई वडिला सेवा करा, देवाची पूजा करा, तुळशीले पाणी घाला. हे जे चांगलं कर्म करताना कोण सांगते आपल्याला? पहिला गुरु कोण असतं? मातृदेवो भव. आई गुरु, नंतर पितृदेवो भव, नंतर गुरु आचार्य देवो भव. अशा प्रकारचं ते मातृदेवो पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, नंतर येते परस्पर देवो भव. प्रत्येकाच्या ठिकाणी जे हृदयात ईश्वर आहे तो आमचा देव आहे. तर मातृदेव पहिल्यांदा आपल्याला त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव. हे ईश्वर तसा आहे. काय सांगते? सांगेल नाम नाया आम्हा शुभम करोती. तर हे आपली जी लहान बहीण असते त्याला हिची काही जाणीव. ताई सया कशाची जाणीव काही नाही त्या सान बालिकेला समजेन यात काही पाणी तरारताना नेत्रात बावरेही ऐकून घे परंतु आम्हास नाही आई. सांगे तसे मुलींना आम्हास नाही आई ते बोल येती कानी आम्हास नाही आई. आईच्या ठिकाणी काय गुण असतात? आई तुझ्याच ठाई सामर्थ नंदिनीचे. तुझ्या ठिकाणी कोणता आहे? कामधेनू. काही म्हणलं की देते, दूध म्हणलं की दूध, पेढा म्हणलं की पेढा, काही आणून देते. हो देतो. आई तुझ्याच ठाई सामर्थ नंदिनीचे माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे. उपाशी राहते. तपस्वी लोक अरण्यात उपाशी राहतात. आई 2 वाजते तरी तिच्या पोटात अन्नाचा कण नाही जात. याचं कर त्याचं कर. आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे गांभीर्य सागराचे. कोणताही मोठा प्रसंग असला ना शांत धरा. घरात काही भांडणं तंड असलं ना शांतता ठेवा. गांभीर्य आई तुझ्याच ठाई गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे. आणि तुझ्या ठिकाणी कसं आहे? औदार्य धरेचं. जसं शेती अन्न पिकवते त्याप्रमाणे तू काही देतच राहतं. आणखी काय? आई तुझ्याच ठाई सामर्थ्य औदार्य या धरेचे. त्याचप्रमाणे आणखी काय सांगितलं? वात्सल्य गाढ पोटी त्या मेघमंडळाचे वास्तव्य या गुणाचे
आई तुझ्याच साचे, आणि तुझ्या नेत्रात हे चांदणं आहे, अशा प्रकार नेत्रात तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचे. असं त्या आईचे इतके गुण आहेत. आपल्याला माहीत नाही, आई मातृ देवो भव म्हटल्या जाते. आईचं महत्त्व. आपली जी ही धरती माता आहे ना, आपल्याला काय म्हणलं लागते, आपण सकाळी उठल्यानंतर घराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्मदे तू गोविंदा प्रभाते करदशम. काय समुद्र वसनी देवी पर्वतवस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शक्षम स्वमे. समुद्र वसने देवी, या पृथ्वीला सगळीकडून समुद्र आहेत. पर्वतवस्तन मंडले, हे सगळे जे मोठमोठे पर्वत आहेत जे स्तन आहेत, ह्या देवी पृथ्वी मातेला म्हटलेलं आहे. समुद्र वसने देवी पर्वतवस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. विष्णूची पत्नी आहे पृथ्वी माता. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. हे माता, मी सकाळी उठल्यानंतर तुझ्यावर पाय ठेवतो पलंगावून, पहिल्यांदा पृथ्वी मातेला नमस्कार करावा लागतो. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. मी तुझ्यावर पाय ठेवतो, मला क्षमा कर. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे जननी, हे माता, आपल्याला तीन माता आई वडील, हे पृथ्वी माता आणि जन्म हे स्वर्गादपि गरीयसी. इतकं जननीचं महत्त्व आहे आपल्याला. आता त्याच्यावर आपल्या भारताचं नावसुद्धा काय ठेवलेलं आहे, भारत माता की जय. दुसऱ्या देशाचं नाव नाही देवीचं, आपल्या भारताचं नाव देवीचं आहे. तर हे असं आपल्याला असं देवीबद्दलही बोलता येईल. पण मी आईचं महत्त्व सांगताना असं सांगितलं, आईच्या ठिकाणी किती गुण असतात. पण म्हणून काय म्हणते ते बालक, हे आम्हाला यशवंत दिनकर पेंढारकर राजकवी होते महाराष्ट्राचे. त्यांनी लिहिलेली वर्ग 7व्यात कविता होती, मॅट्रिकला होती. 7व्या वर्गात काही कमी कडवे होते, मॅट्रिकला हे 2 कडवे जे मी म्हणतो ते मॅट्रिकला होते. गाऊन पूर्वजांच्या मी गायले गुणाला, साऱ्या सभाजनांनी या वाणिले कृतीला. मी झाशीच्या राणीचा इतिहास सांगितला, नेताजी सुभाषचंद्र बोसचा इतिहास सांगितला, महात्मा गांधीचा सांगितला, लोकमान्य टिळकांचा सांगितला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सांगितला. आणि याच्यामुळे याला किती बोलता येते की म्हणून सगळे लोक गाऊन पूर्वजांचं मी गायले गुणाला, साऱ्या सभाजनांनी या वाणिले कृतीला. आपण काय म्हणते, या सगळ्यांनी माझी स्तुती केली, पण हे आई तू माझी स्तुती करण्यासाठी नाही, तू तर मेली. आई करावया तू नाही सकौतकाला, या न्यून्यतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला. हे पुष्पमाला नको, ज्या या लोकांना दिली ते. आई करावया तू नाही सकौतुकाला, या न्यून्यतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला. पंचारती, लोक पंचारती ओवाळतात, पंचारती जनांची नातोषवी मनाला, परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला. फक्त तू माझं कौतुक कर, तू मला ताकीद घे, या बाकीच्या लोकांचं मला काही घेणं देणं नाही. काय असं ते म्हणजे काय म्हणतात, अशा प्रकारची ते कविता आहे. आणि मग म्हणते तू तर गेली, पण ये लवकर, येशील तू घराला परतून के धवागे, दवडू नको घडीला, ये निघून वेगे. हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याची धागे, कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे. मी लहानपणी रुसत होतो, रुसणार मी ना आता, जरी बोलशील रागे. मी आता रुसणार नाही. आणि जर समजा तू रागावली